गाजरचा हलवा बनवणार आहे। गाजर हलवा इज रेडी। अमरची आज ग्रूमिंग झालेली आहे मस्त पैकी। अरे माझ्या झोपा 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 झोपा। आय थिंक माझी थोडीशी जॉ लाईन वगैरे पण दिसते। वाव खूप नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या छोट्याशा दुनियेत। तर आज आहे 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर। तर तुम्ही 31 चा व्लॉग ऑलरेडी बघितलेलाच असेल, बघितला नसेल तर मी इथे लिंक देऊन टाकते, तिथून तुम्ही आपला जो व्लॉग आहे तो बघू शकतात। तर मी 2 व्लॉग अपलोड केलेले आहे 31 चे, एक दिवसाचा आहे आणि एक इव्हिनिंगचा आहे। तर दोन्हीही व्लॉग बघा, त्याला पण लाईक शेअर कमेंट नक्की करा। आणि आज नवीन वर्षाची जी गोड सुरुवात झालेली आहे आपली, तर आम्ही सगळं रेडी वगैरे झालेलो आहोत सकाळपासनं। आणि अमर पण तुम्हाला थोडासा चेंज दिसत असेल कारण की अमरची आज ग्रूमिंग झालेली आहे मस्त पैकी। सकाळी उठल्या उठल्या मी पहिलं ग्रूमिंग साठी बाहेर गेलो सलूनमध्ये आणि छान वाटतोय, आता छान वाटतोय। त्याच्यात तू खूपच ओल्ड वाटत होता थोडासा। आता 2025 ची पहिली सुरुवात, पहिला दिवस, तर म्हटलं की आता चांगलं फ्रेशन अप हो आणि छान, व्हेरी गुड। तर आजचा आपला प्लॅन असा आहे, आता म्हणजे आमचं सकाळी सगळं उठून वगैरे अंघोळ वगैरे करून छानपैकी आम्ही रेडी झालो, फ्रेश झालो। लिशूची पण अंघोळ वगैरे झाली, आता ती झोपली आहे मस्तपैकी। छान, खूप छान दिवस गेला आणि खूप छान एनर्जी वाटते आहे आज। सकाळपासून उठल्यापासून खूप छान वाटते मला, फ्रेश वाटतंय खूपच। आणि मग असंच आपलं देवपूजा वगैरे सगळं करून झालं, माझं जेवणाचं पण सगळं रेडी आहे। तर आज आपण मस्तपैकी बेत बनवणार आहोत, आलू पराठे। आलू पराठा माझा सर्वात फेवरेट आणि वर्षाची पहिली सुरुवात आणि पहिल्या दिवसामध्ये माझं फेवरेट जेवण म्हटलं की मग बातच वेगळी। येस, ऍक्च्युली कालचे खूप पिझ्झा होते, ते खूप उरलेले होते आणि याने खूप जास्त ऑर्डर केली। मी तर फक्त 2 पिझ्झा खाल्ले आणि मी झोपून गेले, मला तर ते गेलेच नाही। आय थिंक मी थोडंसं आता माझं डाएट छान केलेलं आहे, त्याच्यामुळे मला ते गेलंच नाही। म्हणजे बघूनच मला इतकं पोट भरून गेलं ना की मी खाल्लं नाही। तर आधी मी एक पूर्ण पिझ्झा फिनिश करू शकत होते, पण मला अर्ध्यामध्येच माझं खूप हे झालं आणि आय थिंक माझी थोडीशी जॉ लाईन वगैरे पण दिसते। तर काहीतरी वर्क करत आहे आपल्याला, आपलं डाएट प्लॅन जो मी केलेला आहे तो वर्क करतोय माझ्यासाठी। तर छानच आहे, मस्त आहे आणि मस्त पैकी खूप छान फील होते। पण आज माझी सकाळी, मी रोज पपई खाते ना, पपई पण आज खराब झालेली होती तर मी टाकून दिली। तर आज सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाहीये। आणि पिझ्झा जो होता तो अमरला मी ब्रेकफास्टला, त्याने रात्री खाल्ला आणि त्याला ब्रेकफास्टला मी पिझ्झा दिलेला आहे। तर आता मला खूप भूक लागलेली आहे, मलाच पटकन जेवण बनवायचं आहे। आणि एक स्वीट डिश म्हणून आज मी मस्तपैकी गाजरचा हलवा बनवणार आहे। खूप हेल्दी आहे गाजरचा हलवा, फक्त साखर थोडीशी कमी टाकायची। हेल्दीच आहे, खूप न्यूट्रिशियस पण आहे, बाळांसाठी पण खूप हेल्दी आहे, स्किनसाठी खूप छान आहे। स्किनसाठी पण मला खूप सारा कमेंट आले होते ज्याच्यामध्ये मी सांगेल। तुम्हाला वाटतं माझी स्किन खूप छान आहे, पण आय थिंक मी 3-4 महिन्यांपासून माझ्या स्किनवर खूप काम करत आहे आणि थोडंसं डाएट चांगलं केलं आहे म्हणून माझी स्किन छान दिसते आहे। नाहीतर याच्या अगोदर माझी स्किन थोडीशी चांगली नव्हती, थोडंसं हायपर पिगमेंटेशन आहे मला। मी आता विदाऊट मेकअप बसलेली आहे, फक्त मी लिपस्टिक लावून बसलेली आहे, लिपस्टिक काजल, बाकी मी काहीच केलेलं नाहीये। तर ह्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवेल की रिअल आणि रॉ मी जे आहे ते सगळं दाखवेल। माझ्याकडे जुने पण आहेत फोटोज, ते विथ फोटोज मी तुम्हाला दाखवेल। तर त्याचा एक व्लॉग तुम्हाला नंतर येईलच बघायला। बट आज आपण बनवूया मस्तपैकी आलू पराठे आणि गाजरचा हलवा। आता लिशू तर झोपली आहे, तिचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज लिशू खूप छान दिसते। तिचा मी एक क्लिप आहे ती ऍड करते की खूप गोड दिसते आज ती। ऍक्च्युली बिलकुल फ्रॉक वगैरे काहीच घालत नाही, तर आज मी तिला फ्रॉक घातलेला आहे आणि तिचं लक्ष खूप डायव्हर्ट घालू दिला। म्हणजे ना तिला सवयच नव्हती ऍक्च्युली। मागच्या 1 वर्षापासून म्हणजे फ्रॉक्स वगैरे घेतो आम्ही तिला, फर्स्ट क्रायचे खूप कोलॅबरेशन्स येतात मला, त्याच्यामध्ये पण मी ते मला वाउचर्स देतात, माझ्यावर असतं मला काय घ्यायचंय। बट मोस्टली कसं फ्रॉक्स मध्ये क्यूट दिसतात, बेबी वगैरे असं तसं छान दिसते। तर ती घालतच नव्हती आणि आता ती घालायला लागली, ती मोठी झाली आहे, बरंच काही बोलते, खूप प्रगती पण होते तिची। तर खूप छान वाटतंय आम्हाला, मिरर मध्ये बघून स्वतःला कॉम्प्लिमेंट पण देते, वाव नाईस अशी म्हणते ती।
आणि ती माझ्याकडनं शिकली, माझाच टोन आहे हा, तर ती डिट्टो टोन पण कॉपी करते ती की वाव नाईस. तर चला आपला ब्लॉग पुढे बघूया आपण. आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात, एक मस्त पैकी गोड गाजरच्या हलव्याने आपण सुरुवात करूया आज. चलो. ती क्युटी पाई प्रिन्सेस आज रेडी झालेली आहे आणि ती मोस्टली आहे ना फ्रॉक्स घालतच नाही, तर आज मी तिला फ्रॉक घातलेला आहे आणि तिचं थोडंसं मन जे आहे ते डायव्हर्ट करून टाकलेलं आहे. ती किती क्यूट दिसते, एकदम कोरियन प्रिन्सेस दिसते माझी बेबी. तिचे केस आहेत ना हे थोडेसे कर्ल्स होऊन जातात नंतर, पण आता ओले आणि मी आताच ड्रायर फिरवलाय तिच्या केसांवरनं आणि तिला खूप झोप पण आलेली आहे. लिशू दाखव दाखव दाखव. बाय 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 बाय. तर हे बघा मी याचं मिश्रण जे आहे ते बनवून ठेवलेलं आहे. गाजर मस्त पैकी कट करून त्याला सालून ठेवलेले आहे. तू एवढं मला प्लीज किसून दे. येस येस मी किसून देतो आता. मी पराठा बनवून घेते. पराठ्यासाठी पण मी मस्त पैकी पीठ वगैरे मळून सगळं माझं रेडी आहे. जस्ट मला बनवायची देरी आहे आणि सकाळपासून मी यातच बिझी होते. मी ब्लॉग नव्हते घेत, मी पूर्ण सगळं आवरतच होते. सगळं व्यवस्थित माझं सगळं झालेलं आहे आणि ती तिकडे आमची लिस्ट झोपलेली आहे. दाखवतो मी तिला दाखवतो. या आमच्या लिशू मॅडम. बाळा मला हे बघूनच खूप भूक लागली आहे, तर प्लीज सर्वात पहिली आलू पराठा करशील प्लीज, देन गाजरचा हलवा कर. ठीक आहे ठीक आहे. भूक मला पण खूप लागली आहे कारण मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. मी फक्त पाण्यावर आहे. पाणी भरपूर पिते मी, बिकॉज इंटरमिडिएट फास्टिंग करते मी आणि इंटरमिडिएट फास्टिंग मध्ये मी 16 तासाचं म्हणजे रात्री मी जे खाते त्यावरच असते सकाळी. आणि सकाळी उठल्या उठल्या मी थोडंसं कोकोनट ऑइल पिते आणि खूप सारं पाणी पिते. ऑलमोस्ट 1 लिटर पाणी पिते मी, म्हणजे पूर्ण टॉक्सिन्स वगैरे रिलीज होऊन जातात आपले. आणि त्यानंतर मी डायरेक्ट लंच करते. ब्रेकफास्ट मध्ये मी लो कॅलरी फ्रूट खाते, तर फ्रूट कोणतं सूट पण करत नाही मला, पपई लागते. तर हे बघा माझी पपई पूर्ण 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 पपई खराब झालेली आहे आणि मी ती फेकून दिलेली आहे आता. तर आज मी ब्रेकफास्ट केलेला नाही, तर मला पण भूक लागलेली आहे. पटकन बनवू आपण आणि जेवण घेऊ. त्यानंतर मी डेडिकेटेड फक्त गाजरच्या हलव्याची रेसिपी दाखवते. ओके हो प्लीज. चालेल. मस्त वास येतोय आलू पराठ्याचा. खूप भूक लागली मला. हो खूप मस्त वास येतोय मला पण. आणि हा पहिले एकदम गरम गरम पराठा झाला का सगळ्यात पहिले मी तुला देते. येस प्लीज. पहिले मला पराठा खायचा आहे, खूप भूक लागली. हे घ्या तुमचा गरम गरम पराठा. थँक्यू. तर गाईज आपण आलू पराठा टेस्ट करून बघूया. आय नो खूपच छान झाला असेल, पण पुन्हा एकदा टेस्ट करून बघतो कसं झालाय श्वेताचा हातचा आलू पराठा. खूप छान आलू पराठा झालाय. मस्त झाला आलू पराठा. आवडला का? खूप छान खूप छान. मला खूप आवडला. एकदम टेस्टी झालाय नेहमीसारखा. येस येस खूप दे. गरम गरम पराठा अजून एक. ओ थँक्यू. छान आहे ना? खूप मस्त आहे. टेस्टी एकदम. सगळं मस्त पैकी आवरून झालेलं आहे. पराठे बनवून झालेले आहे. सगळं स्वच्छ करून ठेवलं मी आणि आवर मला गाजर किसून देते. तर चला आता आपण बनवून घेऊया गाजरचा हलवा.
आपण याला मस्तपैकी दुधात जो आहे तो शिजून घ्यायचा आहे एकदम छान. उठला झोपे तो. आज आमची प्रिन्सेस लवकर झोपली होती, लवकर आंघोळ करून झोपली होती, त्याच्यामुळे तिला आज लवकर उठली. हाय से हाय. गाजरच्या हलव्याचा वास आला. वाव यम्मी यम्मी. मम्मा काय बनवते बोलू? काय पापा दे गाजरचा हलवा. हे बघा आता याच्यामध्ये बरंच दूध दिसत आहे आपल्याला. पूर्ण दूध जे आहे ते इव्हॅपोरेट होऊन गेल्यावर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे. तोपर्यंत आपल्याला हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आमच्या ब्लॉग मध्ये लिशी उठली आहे, तर ब्लॉग मध्ये जास्त शांतता नाही भेटणार, खूप आवाज भेटेल आता तुम्हाला. ये मिनीला घेऊन ये. मिनी चल, मिनीला ठेव इथं सोफ्यावर. इकडे ठेव सोफ्यावर. हा झोपव तिला. झोपा 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 झोपा. तर आता मस्तपैकी दूध जे आहे ते पूर्ण इव्हॅपोरेट झालेलं आहे, म्हणजे पूर्ण दूध जे आहे ते आटलेलं आहे आपल्या याच्यात. आता आपण टाकू याच्यात साखर. माझ्याकडे 1 किलो गाजर होते, पण मी त्याला 4 चमचे साखर टाकलेली आहे, कारण की खूप गोड नकोय आपल्याला, कारण लिशू पण खाणार आहे आणि आपण पण थोडं हेल्थ कडे लक्ष देतोय आता. तर खूप जास्त स्वीट नाहीये, मीडियम असा टोन फक्त लागेल आपल्याला स्वीटचा. जास्त न्यूट्रिशन त्याच्यातनं झाले पाहिजे आणि असा टाईपचं बनवतो आपण, म्हणून मी साखर कमी टाकली. तुम्ही तुमच्या अंदाजे किंवा टेस्ट बड्स नुसार सुद्धा टाकू शकता. गाजरच्या हलव्याची रेसिपी ही काय अशी हे नाहीये की मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते. हे जस्ट आपण आपल्या घरी बनवते म्हणून मी तुम्हाला मी कशी बनवते ह्या टाईपने दाखवत आहे. काय बोलते बोल. मी मलाई आहे माझ्याकडे, म्हणजे क्रीम पण बोलू शकतो आपण. तर ही क्रीम मी गाईच्या दुधाची साचवली होती, तर ही क्रीम पण मी त्याच्यात थोडीशी टाकणार आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट वेलची पावडर टाकणार आहोत आपण थोडीशी. मस्त स्मेल येतो आहे गाईज. मी तुम्हाला दाखवते आता. आपला गाजरचा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे. वाव खूप मस्त. जास्त रेड गाजर नव्हते म्हणून कलर आपल्याला असा आलेला आहे, बट टेस्ट खूप छान आहे. मी थोडासा टेस्ट करून बघितला. आता आपण अमर आणि लिशूसाठी घेऊन जाऊया. गाजर हलवा इज रेडी. वाव. तुम्ही दोघं मस्त पैकी टेस्ट करा आणि मला सांगा कसा झालेला आहे. आणि हेल्दी गाजर हलवा आहे, लेस शुगर आहे आणि खूपच प्रमाणात आहे. मी थोडासा टेस्ट करून बघितला. लिशूला आवडतो का बघूया आपण. लिशू कसं वाटलं? वाव वाव छान आहे. अजून आवडला. व्हेरी गुड व्हेरी गुड. स्पून घेतला म्हणजे तिला आवडलं. तिच्या फेसेस वर नका जाऊ, ती प्रत्येक बाईटला असंच करते. पण जर तिने परत मागितला याचा अर्थ तिला आवडला आहे, आणि नाही आवडला तर ती डायरेक्ट उठून जाते तिथून. आता मी ट्राय करतो. वास्तू खूप छान आहे. कसं आहे? खूप टेस्टी आहे. खूप छान आहे ना.
आणि साखर कशी आहे? सांगितल्याप्रमाणे एकदम लेवल मध्ये, जास्त पण नाही, स्वीट नाहीये ना? एकदम स्वीट पण नाही. म्हणजे गाजरचा जास्त फ्लेवर येतो ऍक्च्युली. गाजरचा जास्त फ्लेवर आहे आणि स्वीट ज्यांना आवडतं तेवढं स्वीट आहे, एकदम जास्त. न्यू इयरचा फर्स्ट डे खूप छान गेला आहे. मस्त स्वीट नोटवर सगळ्यांनी तोंड गोड केले आणि एकदम छान आज आपला दिवस स्पेंड गेलेला आहे. आणि अजून एक मला असं बोलायचं होतं की तुम्हाला आमचा चॅलेंज व्हिडिओ कसा वाटला? चॅलेंज व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून चॅलेंज व्हिडिओ हवे असतील तर आम्ही अजूनही चॅलेंज व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासाठी नवीन जे आहेत ते आम्ही चॅलेंज व्हिडिओ घेऊन येत जाऊ. अजून एक टॉपिक आहे माझ्या डोक्यात, तर त्याच्यावर मी एक चॅलेंज व्हिडिओ बनवणार आहे आणि लवकरच अपलोड करणार आहे. तर असा काहीसा गेला आपला न्यू इयरचा फर्स्ट डे. तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सर्वांना. आणि भरभरून प्रेम द्या आपल्या व्लॉग्सला आणि सगळेजण खुश राहा, हॅपी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. टिल देन बाय बाय.